खासदार बजरंग सोनवणे परळीमध्ये तळ ठोकून आहेत। माजी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा परळीमध्ये आहेत। मात्र काँग्रेस नेत्याकडून कोणते वरिष्ठ नेते प्रचारासाठी येणार आहेत? माझ्यासोबत बहादूरभाई आहेत। बहादूरभाई, परळीमध्ये तिरंगी लढत आहे। दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते परळीमध्ये ठाण मांडून आहेत। मात्र तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते कधी प्रचारासाठी येतील? सर्वप्रथम आमच्या पक्षाचे पक्षाध्यक्ष हे स्वतः नारायण फोडायला आले आणि त्यांनी आपल्या भाषणात सगळं जे काय बोलायचं ते बोलले आणि आणखीन दोन तीन लोकांची वरिष्ठ पातळीवर त्यांचं बोलणं चालू आहे, तेही आपल्या प्रचारासाठी येणार आहेत। राहिला विषय आता तळ ठोकून बसायचं। धनंजय मुंडेचं तर त्यांचा गावच आहे, त्यांचा स्वाभिक आहे ते तळ ठोकून बसणं। पण खासदार तळ ठोकून बसतात, तर माझा खासदार साहेबांना एक विनंतीपूर्वक माझा विषय आहे। खासदार साहेबांनी 1.5 वर्षात परळीकरांना काय दिलं, एक दुसरं म्हणजे खासदार साहेबांना एक रेल्वे प्रश्न होता, त्यासाठी मी स्वतः त्यांच्याकडे उपलब्ध त्याचे फोटोही दाखवतो। त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी म्हणले आम्ही सांगितलं तुम्ही परळीत या, ते रेल्वे स्टेशनला त्या सगळ्या अधिकाऱ्याला बोलवा आणि ती जागेवर लोकांची जागा जाऊ नये, त्याबद्दल MSCBकडची जागा जावी असं आम्ही आग्रहपूर्वक त्यांना विनंती केली। पण खासदार साहेबांनी म्हणले की नाही खासदार आले की ते 4-5 हजार माणसं पाहिजेत। मी म्हणलं 4-5 हजाराची गरज नाही तुम्हाला, तुम्ही रुळा पटरीतून चाललं तरी 500-1000 लोक तुमच्या मागं स्टेशन परत येतात। पण खासदार साहेब आले नाहीत आणि खासदार साहेबांनी परळीत जेव्हा त्यांचा प्रचार करायचा होता, त्यांच्या प्रचारासाठी ते स्वतः आले नाहीत। त्यांना शेवटी बळजबरीनं त्यांना हे करून रिक्वेस्ट करून आमचे त्यावेळेचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना मनधरणी करून त्यांची पुढाकार घेऊन त्यांची परळीत त्यांचा आपण फेरी काढली। त्यावेळी पण त्यांची काहीच होऊ लागली आणि त्यानंतर परळीत ज्या परळीच्या मतदारांवर आपण निवडून आहात, आपण फक्त खासदार साहेब आमचे 6000 मतदानावर निवडून आहात आणि 6000 ह्या परळीचा जे काय आपलं 30 बूथ होते त्या बूथानं दिला असा आम्हाला समजायला हरकत नाही। आता खासदार असं म्हणतायत की परळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदान झालं, मात्र आताच्या निवडणुकीमध्ये बोगस मतदान होणार नाही याची पुरेपूर काळजी जी आहे ते आम्ही घेतो। खासदार साहेबाचं म्हणणं आहे परळीत खूप बोगस मतदान झालं, तर खासदार साहेबाला आम्ही फोन करून त्यावेळी सांगितलं तुम्ही एक विजिट करायचं, तुमच्या मागं बोगसगिरी थांबूत। पण खासदार साहेब आले नाही परळीला। बोगसगिरी कसं थांबणार? आणि आजही जेव्हा बोगसगिरी थांबायची असेल तर आपला जे उमेदवार आहे जे तिथं आपण दिलेला आहे तो स्वतः ताट मांडून उभं राहणार आहे आणि यावेळेस बोगसगिरीचं नाव होणार नाही। गेल्या वेळेस समजा त्यांच्याबरोबर प्रशासन होतं, सगळे अधिकार त्यांच्याकडे होतं, आता तो राहिलेला नाही आणि उमेदवार प्रत्येक प्रभागात आपले उमेदवार आहेत, ते आपल्या जिंकण्यासाठी लढा देत आहे। त्याच्यामुळे बोगस होण्याचा काही प्रश्न येत नाही। पाहिलं गेलं तर जे त्यांचेच उमेदवार आहेत दीपक देशमुख यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे अशी देखील मागणी केली आहे की ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी CCTV बसवावेत, प्रशासनाचा बंदोबस्त वाढवावा, ही आयोगाकडे मागणी केली। त्यावर तुमची काही मागणी असणार आहे किंवा तुमची काही प्रतिक्रिया असणार आहे? साहेब 25 तारखेला निवडणूक डिक्लेअर होण्याआधी हा मागणी मी निवडणूक आयोगाला, निवडणूक निर्णय अधिकारीला आपलं इलेक्शनचा फॉर्म जेव्हा आपलं घोषित आचारसंहिता हे डिक्लेअर झाली त्या दिवशीच आम्ही दिलेलं आहे। आम्ही हे सगळी दिलेली आहे की CCTV हे बंद राहू नये, CCTV चालू असावे। CCTV कॅमेऱ्याचा फुटेज आम्हाला मागितल्यानं 30 दिवसाच्या आत आम्हाला मिळावं आणि फुटेज बंद असलं तर त्यांना काय त्यावेळेस मीटिंगमध्ये पण मी हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला प्रश्न विचारलं की मागच्या वेळेस आपणच निवडणूक अधिकारी होतात आणि सगळे परळीचे कॅमेरे CCTV बंद होते, तेव्हा मी आपल्याकडे तक्रार केली ती, तेव्हा आपण म्हणाले की माझ्याकडे ही व्यवस्था नाही, ही बीडवाल्याकडून व्यवस्था आहे, ते व्यवस्था त्यांचं ते बघून घेतील काय झालं काय नाही। तर असंच उत्तर आत्ताही यावेळेस आपल्याकडून मिळणार का? तर त्यांनी आता नाही म्हणले त्यावेळेस बीडचं होतं, पण यावेळेस मी स्वतः इथलं जबाबदारी माझ्याकडे जबाबदारी राहील। दीपक देशमुख असं देखील म्हणतायत की तुमची उमेदवारी जी आहे ते मुस्लिम मतं हे डिवाइड करण्यासाठी आहे, असं त्यांचा थेट आरोप आहे। तुम्ही त्यांच्या आरोपाकडे कसं? मला हे सांगायचं, मुस्लिम, मराठा
वंजारी OBC हा विषय हा तुमचा मोठ्या राजकारणाचा विषय आहे. जर असंच समजलं की का बाबा लोकसभाला मराठाच कॅन्डिडेट पाहिजे का, विधानसभालाही मराठाच कॅन्डिडेट पाहिजे, व नगर परिषदलाही मराठाच कॅन्डिडेट पाहिजे का, दुसरा OBC मधला कॅन्डिडेट मिळाला नाही का यांना, का मुस्लिम सगळं ठीक आहे मुस्लिम नको, OBC मधला कॅन्डिडेट मिळाला नाही का. आणि तोही ज्या उमेदवाराने धनंजय मुंडे साहेबांचं, मी साहेबच म्हणणार कारण की ते पदाने आहेत, नाही तर तुम्ही मध्ये त्यांना साहेब म्हणलात, धनंजय मुंडे साहेबांना 2011पासून सगळं अर्पित केलं. त्यांचे मोठमोठे बॅनर लावले, त्यांच्यासाठी पायदिंडी यात्रा काढली, त्यांच्यासाठी जे बोगस मतदान झालं खासदार साहेब जे म्हणतात ना, त्यांचा प्रभागच्या 6, 5 आणि 6च्या मतदान केंद्रावर त्यांनी स्वतः बोगस मतदान केलं ना, लोकांचे बटणं दाबलेले त्यांनी. आणि तेच उमेदवार म्हणून पुढे येतात आणि म्हणजे आम्ही त्यांच्याच मागं पाठीवरची राहावं आणि आम्ही एवढे दिवसानं काम करतो. ठीक आहे ना, मुस्लिम चेहरा नसो तुम्ही म्हणायचं, आमच्याकडे डॉक्टर सुरेश चौधरी चेहरा होता, तो चेहरा दिला असता. पण तुम्ही कुठं मानत, तुम्ही एकच तटवर बसलात ना की आमचाच तुतारीचाच माणूस ह्याला राहणार. मग त्याच्यामुळे हा आघाडी तुटली. आणि तो आता कसं आहे, आपलं कसं आहे माहिती आहे का, कोणी पाहुणं आपल्या घरी आलं तेच मालक म्हणून राहिलं, घरच्या लोकांना तू पाहुणं म्हणून सांगायला, अशा वर्तन झालं. महाविकास आघाडी अगर तुम्ही माझे 3-4 वर्षाचे आपण सगळे निवेदन बघा, आंदोलनं बघा, महाविकास आघाडीचं नेतृत्व मी केलं आहे. मी नेतृत्व करून महाविकास आघाडी सगळीकडे जबाबदारीने त्यांना बोलवलं आहे. तेव्हा महाविकास आघाडीने माझ्याबद्दल विचार करायचा होता ना, माझ्याबद्दल काय विचार. आणि तुम्ही बाहेरचं आणून तुम्ही म्हणतात की बहादूरभाई त्याच्यासाठी आहेत आणि मी ह्याच्यासाठी आहे. शेवटचा प्रश्न, खासदार असं देखील म्हणतायत की त्यांची जी प्रचार रॅली सुरू होती त्या दरम्यान त्यांना असं देखील पाहायला मिळालं की परळीमध्ये रस्ते नाहीत, नाल्या नाहीत. हे सगळं दीपक देशमुख जबाबदार आहे ना, आणि भैया धर्माधिकारी दोघंच जबाबदार आहेत त्याला, तिसरं जबाबदार नाही. तिसरे आपले एक आप्पा पाहुणा आहेत त्याला जबाबदार, पण आपल्याला तर काम करू दिलं नाही. आता ह्याच्यात बसून काम केलं गार्डनमध्ये, आणि ह्या दोघांनी तर यस सर हो साहेबाचं असं करून परळीची वाट लावून टाकली की या लोकांनीच. धन्यवाद. होते काँग्रेसचे नेते बहादूरभाई आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात. बीडचे खासदार बजरंग सोनवणे परळीमध्ये आहेत, माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील कॉर्नर बैठका घेत आहेत, बजरंग सोनवणे देखील कॉर्नर बैठका देखील घेत आहेत. आणि यानंतर बहादूरभाई यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र कुठंतरी हे राजकीय वातावरण जे आहे ते आता चांगल्यापैकी तापायला लागलंय, आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यदुज मीडिया, बीड, परळी.